ओम शांती. आज 2/5/2026 चे शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी मुरलीमध्ये या ड्रामामध्ये विनाश कसा फिक्स आहे याचं विश्लेषण केलेलं आहे. त्याचबरोबर अविनाशी यात्रा आणि भक्तीमध्ये आपण काय केलं, ईश्वरीय परिवार आपल्याला कसा भेटतो. बाबा म्हणले घरी राहून सुद्धा तुम्ही आठवणीची यात्रा करू शकता जर येण्यासाठी बंधन असेल. आणि हे कुटुंब आहे. बाबा म्हणतात तुम्ही भाग्यशाली तारे आहात आणि अनेकांना सांगून सांगून भू करून परिवर्तन करायची सेवा करायची आहे. तर या सर्व गोष्टींचं विश्लेषण आज बाबांनी मुरलीमध्ये केलेलं आहे. महावाक्य आपण ऐकूया. गोड मुलांनो, या ड्रामामध्ये विनाश नोंदविलेलाच आहे. तुम्हाला विनाशाच्या आधी कर्मातीत अवस्था प्राप्त करायची आहे. प्रश्न: बाबांच्या कोणत्या शब्दांचे आकर्षण सम्मुख जास्त होते? उत्तर: बाबा जेव्हा म्हणतात की तुम्ही माझे मुले आहात, तर याचं जास्त आकर्षण समोर ऐकत असताना होते. ऐकल्यानंतर मनाला खूप चांगले वाटते आणि मधुबन सर्व मुलांना आकर्षित करते. कारण इथे आत्मा ईश्वरीय परिवारामध्ये येते. इथे ब्राह्मणाचे संघटन आहे. ब्राह्मण आपसात ज्ञानाची देवाणघेवाण करतात, म्हणून आकर्षण होते. आजचं गीत आमचे तीर्थ वेगळे आहे. ओम शांती. अविनाशी यात्रेवर, आत्मिक यात्रेत आपण जात आहोत. या मृत्यू लोकातून अमर लोकात जाण्याची यात्रा सध्या चालू आहे. पुढे बाबा आठवण करून देतात की तुम्ही भाग्यशाली तारे आहात आणि लक्षात ठेवायचं आहे की हे शरीर वस्त्र आहे आणि या शरीराच्या द्वारे आत्मा भूमिका वटवीत आहे. आपापली भूमिका वेगवेगळी. लक्ष्मी नारायण नवीन वस्त्र परिधान करतात, अर्थात नवीन शरीर, सतोप्रधान शरीर धारण करतात. कारण ते वाइसलेस आहेत, एकदम पवित्र, पावन, विकार रहित आहेत, म्हणून सतोप्रधान शरीर त्यांना मिळतं. आता रावण राज्याचा अंत आहे आणि म्हणूनच या संगमाच्या वेळेवर जीवन बंधातून निघून जीवन मुक्तीचा अनुभव आपल्याला करायचा आहे. या दुनियेला म्हटलेलं आहे पतित दुनिया. इथे अज्ञानाचा अंधार आहे आणि या अज्ञानाच्या अंधारातून निघून आपल्याला पवित्र सतोप्रधान दुनियेमध्ये जायचं आहे. म्हणून जीवन मुक्ती या मुक्त अवस्थेमध्ये आपल्याला जायचंय. आता आपण जीवन बंध मधून निघत आहोत. बाबा पुढे सांगतात की शिवबाबा गुप्त आहेत, परकाया प्रवेश करतात, गर्भाद्वारे जन्म घेत नाहीत. परमात्मा गुप्त आहेत, तर आत्मे सुद्धा गुप्त आहेत. बाबा म्हणतात तुम्ही दैवी कुळात जाणारी आत्मे आहात, हे लोकांना माहिती नाही, म्हणून तुम्ही पण गुप्त आहात. परंतु बाबा संपूर्ण मोहजीत आहेत, मोहजीत नंबर 1 आहेत. बाबांनी पुढे सांगितलं की लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाऊन आपण माथा टेकवतो, परंतु माथा टेकवणं ठीक आहे का लक्ष्मीनारायणाच्या राज्यामध्ये जाण्याच्या योग्य बनणं ठीक आहे? बाबा म्हणले तुम्ही विचार करा आणि निवडा की फक्त जाऊन लक्ष्मीनारायणाच्या समोर माथा टेकवायचा आहे की पुरुषार्थ करून लक्ष्मीनारायणाच्या राज्यामध्ये जाण्याच्या योग्य बनायचंय. आज मातांना बाबांनी काम दिलं. बाबा म्हणतात की मातांनी मंदिरात जाऊन अनेकांना आणि पुजाऱ्यांना सुद्धा विचारा की ज्यांची पूजा करत आहात
ते कुठे होते, कसे बनले, तर समोरचं काही सांगू शकणार नाहीत. ते म्हणतील आम्हाला माहित नाही. मग त्यांना तुम्ही ज्ञान सांगू शकता. बाबा म्हणले जर घरून सुट्टी भेटत नसेल तर घरी आठवण करा. काही मातांना बंधन असतं तर बाबा म्हणतात घरी बसून आठवण करा. ती सुद्धा बाबांनी सूट दिलेली आहे. पुढे बाबा सांगतात इथे ढग रिफ्रेश होण्यासाठी बाबाकडून भरण्यासाठी आलेले आहेत. तिथे जाऊन तुम्हाला वर्षा करायची आहे हे लक्षात ठेवा. ज्ञानाचा पाऊस, इथे ज्ञानाला धारण करायचं आहे, स्वतः रिफ्रेश व्हायचं आहे आणि तिथे जाऊन ज्ञानाची वर्षा करायची आहे, त्यांनाही रिफ्रेश करायचं आहे. बाबा विकारी गर्भात येत नाही. बाबाला भक्तीमध्ये आपण आठवण केलं त्वमेव माताश्च पिता त्वमेव, तर बाबा म्हणतात की माझे कुणीही माता पिता नाहीत. मी माता पिता आहे परंतु माझे कुणीही माता पिता नाही. तर याचं विस्तृत विश्लेषण बाबांनी केलेलं आहे. पुढे बाबा सांगतात इथे तुम्ही ब्रह्मा मुख वंशावली बनलात आणि ब्राह्मणाच्या संघटनामध्ये आलेला आहात. तर बाहेर जाऊन कुणी कुणी बगळे बनतात, कुणी हंस राहतात. बाबांच्या जवळ तर सर्वच जण ब्राह्मण आहेत, परंतु काही हंस बनतात तर काही बगळे. आचरणानुसार वागण्यानुसार बाबांना कळतं की हंस कोण कोण बनलेले आहेत. बाबा सांगतात आप समान ज्ञानाला धारण करून अनेकांना ज्ञानाची वर्षा करा. आपसामध्ये ज्ञानाचं चिंतन करा, ज्ञानाची देवाणघेवाण करा. बाबा म्हणतात एकमेकांना जेव्हा भेटता तेव्हा आठवणीच्या युक्त्या सांगा एकमेकांना की बाबांची आठवण आम्ही अशा पद्धतीने करतो, तुम्ही कशी करता. आपसात याची चर्चा करा, आठवणीच्या युक्त्या एकमेकांना सांगा. जेवताना सुद्धा एकमेकांना इशारा द्या की बाबांची आठवण आहे का, बाबांच्या स्मृतीमध्ये भोजन खात आहात ना. बाबा म्हणले हे तुमचं कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये आपण ब्राह्मण संघटन मध्ये आहात. बाबा म्हणतात सर्वांना सांगा की दोन पिता आहेत. शरीराचे वडील असतानाही पारलौकिक पित्यास आपण आठवण करतो, तर आत्म्याचे पिता वेगळे आहेत आणि शरीराचे पिता वेगळे आहेत हे सर्वांना सांगा. बाबा म्हणतात की भू भू करा, अर्थात ज्ञानाचं चिंतन मंथन करा आणि अनेकांना सांगत राहा. भक्तीमध्ये कुणी कुणी म्हणतात की ईश्वर सर्वव्यापी आहे, कुणी कुणी म्हणतात की पुनर्जन्मास आम्ही मानत नाही. दुनियेमध्ये भक्तीमध्ये आजपर्यंत विविध अनेक मत आहेत आणि या अनेक मतांमधून बाबा म्हणतात की श्रीमत सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळे बाबा जे सांगतात ते सर्वांना स्पष्ट करून सांगा. आत्मा निश्चय करून बाबांची प्रेमाने आठवण करा. हा वेळ लागतो बुद्धीचं कनेक्शन बाबांसोबत जुटण्यासाठी, कारण माया मध्ये मध्ये विघ्न घालत राहते. परंतु बाबांनी सांगितलं की आत्मा समजल्यानंतर बाबांची आठवण करणं सोपं आहे. पुढे बाबा सांगतात की आता सर्वांचीच वानप्रस्थ अवस्था येऊन टेकलेली आहे. दुनियेचीच वानप्रस्थ अवस्था आहे. त्यामुळे असे नाही की एकीकडे आपण योग पण करायचा आणि दुसरीकडे पापही करत राहायचं. बाबा म्हटले आता तो वेळच नाही, अंतिम काळ जवळ आलेला आहे. आता कोणतेही पापकर्म व्हायला नको याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचे आहे, कारण आधीचे पापाचे ओझ उतरवायचं आहे आणि पुढील पुण्याचं खातं जमा करायचं आहे. म्हणून असं आता व्हायला नको की एकीकडे आपण योगही लावत आहोत आणि दुसरीकडे पापकर्मही करत आहोत. आपलं तन मन धन आत्मिक सेवेमध्ये
सफल करायचा आहे, मदतगार बनायचा आहे. पुढे बाबा सांगतात, दुनियेचा विनाश होईलच हे निश्चित आहे, पण तुम्ही खुश राहा. कारण आपल्याला माहिती आहे की विनाशाच्या नंतरच नवीन युग येणार आहे. तर विनाश मध्ये आपल्याला हलचल मध्ये न येता खुश राहायचं आहे. बाबा सांगतात, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. परिवर्तनाची सुरुवात, सेवेची सुरुवात आपल्या घरापासून करा, स्वतःपासून करा. पुढे बाबांनी सांगितलं, तुमचे कर्तव्य आहे सर्व आत्म्यांना संदेश देणे. कारण जोपर्यंत प्रत्येक आत्म्यापर्यंत संदेश पोचणार नाही, वारसा हक्क त्यांनाही आपल्याला द्यायचा आहे. घ्यायचंय न घ्यायचे त्यांच्यावरती राहील, पण बाबा म्हणले तुम्ही संदेश द्या. त्यांनी पुन्हा आपल्याला म्हणू नये की तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. बाबा म्हणले वारसा हक्क आणि बाबा यांची आठवण सदैव ठेवा. बाबा म्हटले, आता माझं काम आहे सांगणं, ऐका किंवा न ऐका तुमची मर्जी. आज बाबांनी हेही वाक्य वापरलंय. बाबा खूप तळमळीने मुलांना सांगतात, आणि आज तर बाबांनी सांगितलं की बाबा आणि वारसा हक्क याला आठवण करा, पण आता ऐकायचंय की नाही ऐकायचंय हे तुमच्यावरती आहे. तर याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी पहिला पॉइंट आहे, तन मन आणि धनानी आत्मिक सेवेमध्ये मदतगार बनायचे आहे. सर्वांना ईश्वरीय परिचय देऊन वारसा हक्क द्यायचा आहे. विनाशापूर्वी कर्मातीत बनण्यासाठी बाबांच्या आठवणीत सतत राहायचे आहे. दुसरा पॉइंट, बाप समान रहेमदिल मोहजीत बनायचे आहे. मोहजीत, मोहाला जिंकायचं आहे. आत्म्याचा आत्म्याशी मोह झालाय, तो काढून एक बाबांशी लगन लावायची आहे. बाबांशी प्रेम करायचे आहे. वरदान, सर्व शक्तिवान सोबत आहेत या स्मृतीद्वारे समस्यांना दूर पळवणारे परमात्म स्नेही भव. पुन्हा एकदा वरदान ऐका, सर्व शक्तिवान बाबा सोबत आहेत या स्मृतीद्वारे समस्यांना दूर पळविणारे परमात्म स्नेही भव. बाबा सोबत आहेत आणि परमात्म्यावर आपलं प्रेम आहे, तर समस्या आपोआपच दूर पळतील. समस्यांना पाहून थांबायचं नाही, समस्येला तिथेच थांबवायचे आणि संपवायचे, वाढवायचं नाही. आता समस्येचे जन्म नियंत्रणात ठेवायचे आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे की बाबा सोबत आहेत आणि संपूर्णतेच्या आम्ही जवळ आहोत, ही स्मृती ठेवायची आहे आणि समस्यांना दूर पळवायचा आहे. आजचा सुविचार, प्रिय बनण्याचा पुरुषार्थ नाही करायचा, न्यारं बनण्याचा पुरुषार्थ करा, तर प्रिय आपोआपच बनाल. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदा अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करण्यासाठी समय अनुसार आता अनेक प्रकारचे विघ्न येतच आहेत आणि वाढणार आहेत. हुशार विद्यार्थी मायेच्या वशीभूत होत नाहीत, मायाच्या विरोधात उभे राहतात. हुशार विद्यार्थी जे असतात मायाच्या विरोधात उभे राहतात, सेवेत विघ्न टाकत नाहीत. बरेच जण काय करतात,
विरोधात उभे राहून विघ्न टाकतात यज्ञामध्ये. आपल्याला मायाच्या वशीभूत न होता, विरोधक न बनता मदतगार बनायचे आहे. घाबरायचे नाही. लक्षात ठेवायचे, हलचल मध्ये आल्यानंतर व्यर्थ विचार जास्त चालतात, म्हणून साक्षी दृष्टा बनण्याचा अभ्यास करायचा आहे. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यात केलेलं आहे. त्याचा अभ्यास आपण करूया. ओम शांती.